हॅलो स्टुडंट्स. तर उद्या आहे पेपर. नेमकं काय काय रिव्हिजन करायचं आणि काय काय नाही करायचं, काय अवॉइड करायचे आणि काय करायचंय. डोंट वरी, सक्सेस स्टडी तुमच्या रेस्क्यूला आहे. तर इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला काय चुका नाही करायच्या आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि काय रिव्हिजन तुमचं इम्पॉर्टंट असणार आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. जो पेपर आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून तुम्ही गडबड कुठे करू शकतात. जे स्पेलिंग मिस्टेक्स असतात तुमच्या, त्या स्पेलिंग मिस्टेक्स मध्ये तुम्ही एखादं स्पेलिंग किंवा जे ऑप्शन्स आहे ते भरभर वाचून टिक करून देतात, पण तिथे ई किंवा आर मध्ये कन्फ्युजन असू शकतं, एखाद्या दोन शब्दांमध्ये कन्फ्युजन असू शकतं. तर त्याच्यामुळे तुमचा एक मार्क जाऊ शकतो, एक प्रश्न तुमचा तिथे चुकू शकतो. आता मेन गोष्ट, रिव्हिजन काय करायचंय. उद्याच पेपर आहे, आता रिव्हिजन काय करायचंय. रिव्हिजन मध्ये जे तुम्हाला अवघड जातंय, आता एखादा चॅप्टर मला अवघड जातो, त्याचा एक ओव्हरलुक करायचा आहे, त्याच्यावर एखादा प्रश्न सॉल्व्ह करून बघायचा आहे, बस. बाकी त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला करायची गरज नाही, कारण की जे येतच नाहीये ते एका दिवसात पण होणार नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर टाइम वेस्ट करू नका. पण जे तुमच्या हातात आहे, म्हणजे जे तुमचं झालेलं आहे, जेवढा अभ्यास तुमचा झालेला आहे तोच व्यवस्थित रिवाइज करायचा आहे. पण त्यात इम्पॉर्टंट काय असणार, पहिले जे असणार तुम्हाला ते असणार आर्टिकल्स. मोस्टली स्टुडंट्स ग्रॅमेटिकल मिस्टेक्स करतात, त्यांना बाकी सगळं येतं, त्यांना बाकी सगळे चॅप्टर्स येणार, त्यांना अॅनिमल्सचे नेम्स किंवा जे काही पझल गेम्स आहे किंवा रिडल्स आहे ते सुद्धा त्यांना येणार, पण ते मिस्टेक ग्रामर मध्ये करणार. नंतर तुम्हाला करायचं आहे प्रनाउन, ऍडजेक्टिव्स. हे मोस्टली पीवायक्यू मध्ये रिपीटेड क्वेश्चन्स आलेले आहे. नंतर तुमचा आहे सिंग्युलर प्युलर. आणि त्यानंतर आहे तुमचं अपोजिट वर्ड्स. अपोजिट वर्ड्स आणि मी जिथे म्हटली स्पेलिंग मिस्टेक्स, म्हणजेच तुमचा डिक्शनरी स्किल्स. तर स्पेलिंग प्रॉपर रीडिंग करायची आधी, आणि पंच्युएशन्स. पंच्युएशन्स हे झाले तुमचे 6 रिव्हिजनचे पॉईंट, जिथे तुम्ही मिस्टेक करू शकतात. जे तुम्हाला पंच्युएशन एखाद्या वेळेस तुम्हाला मराठीत विचारलं जाईल किंवा इंग्लिशमध्ये विचारलं जाईल, क्वेश्चन कसाही येऊ शकतो, पण तुम्हाला त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. हे जे बेसिक ग्रामरचे पॉइंट्स आहे ते तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहे. देन नंतर सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन तो म्हणजे पॅसेज रिडिंगचा. तर पॅसेज रिडिंग मध्ये तुमचा मोस्टली टाइम कंझ्युम होऊ शकतो. तर तो वेळ कसा वाचवायचा, तर तो वेळ आपण आधी प्रश्न वाचायचे आणि मग पॅसेज रिडिंग करायचा आहे. जेव्हा तुम्हाला प्रश्न कळून जाईल की हा असा असा प्रश्न आलेले आहे, इंग्लिशचे तुम्हाला जास्तीत जास्त 3 किंवा 2 प्रश्न विचारले जातात पॅसेजसाठी, तर त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला अगोदर प्रश्न वाचायचे आहे आणि मग पॅसेज वाचायचं आहे. सो पॅसेज रिडिंगसाठी क्वेश्चन्स फर्स्ट, क्वेश्चन्स फर्स्ट अँड देन पॅसेज. याच्यामुळे तुमचा टाइम सेव्ह होईल आणि सर्वात अगोदर तुम्हाला जो वाचलेला जो टाइम असेल तो तुम्हाला तुमच्या बाकीच्या क्वेश्चनसाठी देता येईल, कारण की फक्त इंग्लिशचा पेपर असणार आहे का, नाही, तुमचे इतरही विषय आहेत, त्या विषयांना पण पुरेसा टाइम भेटायला पाहिजे आणि सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. त्याच्या अगोदर टाइम कसा सेव्ह करता येईल आणि प्रश्न किती जास्त तुम्ही सॉल्व्ह करू शकता याच्यावर भर द्यायचा आहे. आता टाइम अजून कशा प्रकारे तुम्ही वाचू शकता. पहिली गोष्ट, जे सोपे प्रश्न आहे ते सॉल्व्ह करा आणि जो उरलेला वेळ असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अवघड प्रश्नांकडे जाऊ शकाल, किंवा एखाद्या क्वेश्चन मध्ये सपोज तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा डाऊट असू शकतो, एक कन्फ्युजन असू शकतं की ऑप्शन नंबर ए आहे की ऑप्शन नंबर डी आहे. कन्फ्युजन मध्ये असेल जास्त टाइम घालवू नका, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याला पण नक्की वेळ द्या. जेव्हा तुमचा तो सेक्शन होईल तेव्हा एकदा लुक ओव्हर करा, कारण की कदाचित एखाद्या वेळेस तुमचा जो तुम्हाला जो क्वेश्चन येत असेल पण तुमच्या घाई गडबडीमुळे तो राहू शकतो. त्याच्यासाठी
पहिली गोष्ट, तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. पेपरला जाणार तेव्हा तुम्ही काम शांततेत जायचं आहे, कारण की सगळा अभ्यास आपल्याला झालेला आहे. आपण खूप जास्त रिव्हिजन केलेलं आहे, आपण रोज क्वेश्चन प्रॅक्टिसही केलेली आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन न घेता पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जेवढं शांत डोक्याने तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल, तेवढे प्रश्न आणि तेवढा वेळ तुमचा बॅलन्स होईल. तर त्याच्यामुळे क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि टाइम बॅलन्सिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे तुम्हाला. हे ट्रिक्स तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि बेस्ट ऑफ लक. सक्सेस स्टडी तुमच्या सोबत आहे आणि सगळ्यांचे रिझल्ट खूपच छान येणार आहे. सो बेस्ट ऑफ लक.